नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसापासून तुम्ही ऐकत असाल, की अमेरिकेने हे भारतावर 50% टॅरिफ लावलेलं आहे आयातीवर. आणि त्याचे कारण असे दिले आहे, की आपण रशियाकडून तेल विकत घेतो, म्हणून आपल्यावर अतिरिक्त 25% टॅरिफ त्यांनी लावला आहे. परंतु मला असं वाटतं, की फक्त हेच एक कारण नाही आहे अमेरिकेचा भारताविषयी टॅरिफ वाढवण्याचे कारण. ह्याच्यामध्ये दुसरे अजून एक 2 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत, की अमेरिकेला भारताच्या मार्केटमध्ये त्यांचे दुग्धजन्य पदार्थ म्हणजे जे मिल्क डेअरी प्रॉडक्ट जे असतील, ते त्यांना सेल करायचे आहेत आणि त्याच्यासोबतच अमेरिका भारत सरकारकडे त्यांच्या व्यापाऱ्यांना खास करून जे शेतकरी आहेत त्यांचा माल भारताच्या मार्केटमध्ये सेल करण्यास परवानगी द्यावी यासाठी पण अमेरिका भारताच्या पाठीमागे लागली आहे. परंतु भारताने या दोन्ही गोष्टीसाठी स्पष्ट नकार दिला आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पहिलं जे आहे, जे दुग्धजन्य पदार्थ अमेरिकेला भारताच्या मार्केटमध्ये विकायचे आहेत, ते दुग्धजन्य पदार्थ हे मांसाहारी आहेत. आता मांसाहारी दूध हे तुम्ही पण पहिल्यांदाच ऐकलं असणार किंवा मांसाहारी दुग्धजन्य पदार्थ हे तुम्ही पण पहिल्यांदाच ऐकत असाल. तर एक्झॅक्टली मांसाहारी दुग्धजन्य पदार्थ म्हणजे काय? तर बेसिकली आपण आपल्याकडं गायींना चारा वगैरे खायला देतो. परंतु अमेरिकेमध्ये त्यांच्या आहारामध्ये ते डुक्कर असू दे किंवा मासे, कोंबड्या असतील किंवा घोडे असेल, तर यांच्या जनावरांची जी चरबी असते त्याच्यापासून बनवलेले जे घटक आहार आहेत, ते गायींना खायला देतात आणि त्याचं हे दूध आपण घेणं हे भारताला कुठेतरी मान्य नाही. आता भारताला हे का मान्य नाहीये असं जर विचाराल, तर आपण गायीला पवित्र मानतो आणि त्याचसोबत दूध आणि तूप हे पदार्थ जे आहेत आपण दैनंदिन धार्मिक विधीमध्ये किंवा रोजच्या पूजेमध्ये वगैरे यूज करतो. आणि असे हे मांसाहारी दुग्धजन्य पदार्थ जर भारताच्या मार्केटमध्ये आले, तर कुठं तर आपण आपल्या कृती असू दे किंवा आपले धार्मिक विधी आहेत, हे चुकीचे होतील अशी भारत सरकारने ठामपणे या गोष्टीसाठी नकार दिला आहे. आणि त्यासोबत भारताने अमेरिकेला हे देखील ठणकावून सांगितले आहे, की जोपर्यंत ते आम्हाला त्यांच्या गायींनी शाकाहारी पदार्थच खाल्लेले आहेत आणि त्याच्यापासून हे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ तयार केलेले आहेत, असे सर्टिफिकेट जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत भारत सरकार अमेरिकेला दुग्धजन्य पदार्थांमध्ये मिल्क डेअरी प्रॉडक्ट्समध्ये इंडियन मार्केटमध्ये एक्सपोर्ट करण्यास भारताने नकार दिला आहे. अमेरिकेला असं वाटतं, की भारताच्या ह्या मागण्या उगाचच अडथळा निर्माण करणाऱ्या आहेत. परंतु भारत आपल्या मागण्यांवर ठाम आहे आणि ठाम असायलाच हवं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आयात-निर्यात गोष्टींवर व्यापक असा करार करण्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. मी आशा करतो, की तुम्हाला मी दिलेली माहिती जर आवडली असेल, तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठल्या ट्रेड मार्केटमध्ये, इम्पोर्ट-एक्सपोर्टमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा. त्या प्रश्नांना उत्तर नक्कीच देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.